दादांकडे आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी, दिव्या शेतकऱ्यांची सर्व कर्ज सरसकट माफ व्हावी, अशा 19 मागण्या प्रलंबित असताना सुद्धा दादा वारंवार आश्वासन देत आहे. यावेळेस आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण शासन निर्णय निघत नाही तोवर आमची माघार नाही. तुम्हाला गाडी घालायची, गाडी अंगाव घाला, मी उठणार नाही तर मी काय औषध मी औषध आणलंय. तुम्हाला आमच्या लाशावरून जावं लागत सांगते. तुम्ही हात नाही लावायचा. दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या. दादा हा फक्त बोलबच्चनगिरी करतो, सर्वसामान्यांना न्याय देत नाही. दादांनी सर्वसामान्यांना न्याय देत असेल तर दादांनी आमची लगेच बैठक लावली असेल. दादांनी आम्हाला न्याय देत नाहीये. हे खोटं सरकार आहे, बोलबच्चनगिरी करणारं सरकार आहे. याला फक्त तुम्हाला इथं अडवण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी तुम्हाला आश्वासन काय दिलं? अजितदादांनी सांगितलं की बावनकुळे भेटला, बावनकुळे पण त्याची पाटीलकीची भाषा करून निघून गेलाय. तो म्हणला बच्चू भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता. म्हणजे ठोस भूमिका सरकार घेत नाहीये. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आता माघार घेणार नाही.